नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारी झाली आहे, त्यामुळे शिव मंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या कृष्णेश्वर मंदिर येथे शिवभक्तांनी गजबजून केलं होतं. 12व्या ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील कृष्णेश्वराच्या दर्शनाला मोठं महत्त्व असतं. वेरूळ गावातील 12वे ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर येथील लाखो भाविकांनी दर्शन घेतलंय. हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली. खुलताबाद तालुक्यातील खंडी पिंपळगाव येथील डोंगर परिसरात असलेल्या जागृत भेंडाळा मारुती पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वन विभाग अडकाठी करत असल्यानं सोमवारी शेकडो भाविक आणि ग्रामस्थ भेंडाळा मारुती कृती समितीचे खुलताबाद तहसील कार्यालयासमोर जोरदार असं निदर्शन. अनिल बोंडेंच्या टीकेला मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत जरांगेंकडून टीका करण्यात आली. घाटीतील नर्सिंग कॉलेजच्या 9 सिनियर्स विद्यार्थ्यांनी 19 ज्युनियर विद्यार्थ्यांना शनिवारी सायंकाळी 11:30 वाजता पानचक्की येथील हॉस्टेलमध्ये बोलावून रॅगिंग केली. रॅगिंग झाल्याची चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झालंय. मराठवाड्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून पाणीसाठा पातळी आता 15.94% वर पोहोचली. सध्या धरणात 66,367 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी पातळी वाढते. ग्राहकांना दिलेल्या किमतीत योग्य वजन, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार वस्तू खरेदी करता यावी, या सेवा मिळावी यासाठी वजन मापे नियंत्रण अन्न औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे दुकाने आस्थापनाची वेळोवेळी तपासणी करावी असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिले आहेत. खासदार नारायण राणे आणि खासदार अनिल बोंडे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानं सकल मराठा समाज संतापाची लाट बघायला मिळाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मागील महिन्यात पीएचडी प्रवेशासाठी प्रवेश चाचणी परीक्षेची पेट घोषणा केली. या परीक्षेद्वारे 141 विद्यार्थ्यांना पीएचडी चे संशोधन करण्यासाठी रिक्त जागा दाखवण्यात आल्या होत्या. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या जागा कमी केल्यामुळे संख्या घटली होती. मात्र विविध प्राध्यापक विद्यार्थी संघटनांनी तीव्र आंदोलन केल्यामुळे निर्णयाचा पुनर्विचार करण्यात आला. त्यामुळे 141 ऐवजी आता 1091 जागा पीएचडीच्या संशोधनासाठी मिळणार आहे. कन्नड, धुळे, सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर टोलनाका बंद करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सोमवारी या टोल नाक्यावर 4 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.